अरे लहान मुलं आहे, एकदा चिप्स खाल्ले किंवा बिस्किट खाल्लं तर काय बिघडणार आहे? हा संवाद प्रत्येक घरात कधी ना कधी घडतोच, बरोबर? एका बाजूला असतात प्रेमानं खाऊ घालणारे आजी आजोबा किंवा नातेवाईक, आणि दुसऱ्या बाजूला असतात मुलांच्या डाएट बद्दल काळजीत असणारे पालक. एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मी सांगतो, या वादात नक्की काय करायचं. पहिली गोष्ट, वयाच्या 2 वर्षापर्यंत मुलांच्या आहारात पॅकेज फूड, प्रिझर्वेटिव्ह, जास्त मीठ आणि साखर अजिबात नको. आणि हो, वेफर्स प्रमाणेच हेल्दी वाटणारे बिस्किट्स, पॅकेज फ्रूट ज्यूस किंवा टोमॅटो केचप सुद्धा याच कॅटेगरीत येतात. या वयात मुलांचे टेस्ट बर्ड्स विकसित होत असतात, त्यामुळे एकदा कृत्रिम चव लागली की मुलं घरचं जेवण नाकारतात. दुसरी गोष्ट, अनेकदा मुलं गोड किंवा जंक फूड खाल्ल्यावर अचानक खूप उड्या मारतात आणि थोड्याच वेळात विनाकारण चिडचिड करतात. याला आम्ही शुगर क्रॅश असं म्हणतो. यामुळे पोटातले चांगले जीवाणू कमी होऊन प्रतिकारशक्तीही खालावते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, मग मुलांवर 100% बंदी घालायची का? अजिबात नाही. जास्त अडवलं तर मुलं लपून खाऊ लागतात. यासाठी 2 सोपे नियम पाळा. 80-20चा नियम. 80% घरचं ताजं जेवण आणि 20% सण, वाढदिवस किंवा प्रवासात थोडा बदल चालू द्या. घरात भूक लागल्यावर बिस्किट आणण्याऐवजी मखाने, फळं किंवा गुळ शेंगदाणे समोर ठेवा. दुसरा नियम, शांत करण्यासाठी किंवा बक्षीस म्हणून जंक फूड कधीच देऊ नका. आणि आजी आजोबांना प्रेमाने सांगा. लाड करायचे असतील तर खाऊऐवजी मुलांसोबत खेळा किंवा त्यांना छान गोष्टी सांगा. मुलांवर कडक बंधनं घालण्यापेक्षा अन्नाशी त्यांचं निरोगी नातं तयार करणं जास्त महत्वाचं आहे. तुमच्या घरात यावरून कोणाशी वाद होतो? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी फॉलो करा.